शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणारे. आता हवामानात एक मोठा बदल होणं शक्य आहे आणि तशी परिस्थिती आता होऊ लागली आहे. बघा, आपण या सर्व भागामध्ये जे मोठ्या प्रमाणात बाष्प आहे ते आता भारताच्या दिशेने सरकणं शक्य आहे, कारण वाऱ्यांची दिशा आता बदलू लागली आहे. मान्सून या भागातून पुढे सरकतोय. आज काही महाराष्ट्रामध्ये विशेष वातावरण दाखवण्यात आलेलं नाही, मात्र तसं उद्याही फारसं वातावरण नाही. परंतु ही सगळी प्रक्रिया घडण्याकरता बराच वेळ लागेल आणि आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसास अनुकूल स्थिती आहे. एक प्रकारचे कमी दाब आहेत आणि ह्यातून एक हवामान प्रणाली विकसित होईल, ती भारताकडे येईल आणि भारतामधलं पूर्ण वातावरण बदलून टाकेल. आणि याला दुसरं कारण आहे, एकापाठी एक WD आहेत. हा येणारा WD या ठिकाणी जे वारे देणार आहे ते बाष्पयुक्त वारे असणार आहेत, कारण यापूर्वी या ठिकाणी कोरडे वारे येत होते आणि येणाऱ्या वाऱ्यांमुळे आणि या दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे भारताच्या भूभागावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जिथे मान्सून ट्रप असेल तिथे पाऊस होणार आहे आणि योगायोगाने ही मान्सून ट्रप तेव्हा महाराष्ट्रात असणार आहे. 10 तारखेपर्यंत जो आठवडा आपण बघितला त्या आठवड्यामध्ये जे पाऊस झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, तो पाऊस झाला आहे धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये आणि त्या पाठोपाठ झाला आहे नांदेड, परभणी, बीड, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये. या जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस झालेला आहे. आता मान्सून देखील या जिल्ह्यांमध्ये दाखल झाला आहे काही प्रमाणामध्ये आणि त्यामुळे वातावरण आता बदलू लागलं आहे. धुळे नंदुरबारकडे अजून पावसाचा प्रभाव निर्माण झालेला नाही. तसं महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी क्षेत्र अजून निर्माण देखील झालेलं नाही. आणि आपण या आठवड्यामध्ये बघतो की कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल किंवा इकडे यवतमाळ आणि चंद्रपूर असेल, हे जिल्हे या कालावधीमध्ये सर्वाधिक पावसाचे असतात आणि या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात पावसाची घट दाखवण्यात आली आहे. 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत असं जर बघितलं, कारण हा कालावधी मुख्यत्वे करून मान्सूनचा मानला जातो, कारण 1 जून ते 30 सप्टेंबर हा आपला पावसाचा कालावधी आहे. तर या मॅपमध्ये आणखी भर पडलेली आहे ती हिंगोली जिल्ह्याची, अमरावती जिल्ह्याची, कारण या ठिकाणी देखील पावसाचं प्रमाण अधिक असणं अपेक्षित असतं, पण तसं काही घडलेलं नाही आहे. आणि आपण बघतो की तेच जिल्हे, त्यामध्येही धाराशिवचा प्रभाव थोडा कमी झाला आहे. केवळ लातूरमध्ये ॲव्हरेजच्या दरम्यान पाऊस आहे, बाकी पाऊस नाही झालेला आहे. त्यामुळे थोडक्यात महाराष्ट्रामध्ये जे काही पाऊसमान आहे ते तुलनेत कमीच आहे. यावेळेस आपल्याला असं दिसतंय की GFS मॉडेलनुसार ECMWF मॉडेलचे अंदाज देखील बदलू लागले आहेत, कारण आपण 11 तारखेला ECMWF मॉडेलऐवजी जेव्हा GFS मॉडेलचा अंदाज बघतो तेव्हा या भागात पाऊस दाखवला जातोय. या संपूर्ण भागामध्ये पाऊस आहे. आपण या उद्या 11 तारखेला या भागामध्ये पावसाळी वातावरण दाखवलं जाते. पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण आहे. हे पावसाळी वातावरण 12 तारखेला आपल्याला अगदी उत्तर भारतापासून तर या मोठ्या प्रमाणावर भारताच्या भूभागावर सरकताना दिसते. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा देखील अंदाज आहे. आणि जे मान्सूनचे वारे आहेत जसे ते या ठिकाणाहून येत आहेत तसे ते आता टर्न होऊ लागले आहेत आणि हे टर्न झाल्यानंतर साहजिकच भारताच्या भूभागावर मान्सून येण्याची प्रक्रिया सुरू होते. या ठिकाणाहून देखील वारे या ठिकाणी असलेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनकडे जात आहेत आणि त्यामुळे उत्तर भारतात आलेल्या WDला बळ मिळणार आहे. मान्सूनचे वारे त्याला सहाय्य करणार आहेत आणि त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यासाठी याची मदत होणार आहे. आपण जेव्हा सकाळी व्हिडिओ बनवला तेव्हा आपल्याला या मॉडेलमध्ये पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे आणि 2 दिवसापूर्वी आपल्याला या ठिकाणी जवळपास 21 तारखेपर्यंत खंड दाखवला होता. तर या 2 ठिकाणी आपल्याला उद्या 11 तारखेला पावसाची शक्यता आहे आणि 12 तारखेला आपल्याला पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराकडून
वातावरणात बदल होताना दिसतोय आणि त्यामुळे एकूणच या सर्व भागामध्ये जे बाष्प निर्माण होतंय ते या दिशेने होतंय आणि त्याचा परिणाम वातावरण बदलण्यावर होणार आहे. त्यामुळे खंड जो आपण अपेक्षित धरलेला होता किंवा जो वाटत होता आपल्याला खंड होईल, तो रोखला जाईल असं दिसतंय आणि तो मॉडेल एरर आहे की प्रत्यक्ष पावसाचं वातावरण बदललंय, याची आपल्याला आज खातरजमा करणं ह्या व्हिडिओमध्ये आवश्यक आहे. 13 तारखेला आपण बघतो की स्थानिक वातावरणाला पोषक स्थिती निर्माण होते. कोकण किनारपट्टीला देखील मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण राहते. विदर्भामध्ये, पूर्व विदर्भात खास करून पावसाचं प्रमाण वाढतंय. उर्वरित महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाला पोषक स्थिती निर्माण होते. 14 तारखेला तसं मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जरी उडीप असली तरी या भागामध्ये पावसास पोषक स्थिती आहे. 15 तारखेला देखील अरबी समुद्रातील वातावरणात आणखी पोषकता वाढते. पूर्व भारताकडील जी ब्रँच आहे मान्सूनची ती स्ट्रॉंग होताना दिसते. आपण 16 तारखेला बघतो पूर्व भारताकडून वातावरण बदलणं अपेक्षित आहे. त्यामुळे विदर्भात पाऊस वाढणार आहे अमरावतीपर्यंत. कोकणात सातत्याने पावसाचं वातावरण आहे. 17 तारखेपासून हवामानात मोठा बदल आहे. बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडून हवामान महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे. 18 तारखेला बंगालच्या उपसागरातून खास करून विशाखापट्टणमकडून काही वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे जो काही 11 तारखेपासून 21 तारखेपर्यंत पावसाचा खंड तयार होणार होता तो होणार नाही. आपण या ठिकाणी बघतो की विदर्भातील, मराठवाड्यातील काही जिल्हे, विदर्भातील काही जिल्हे आणि कोकणात पावसाचं प्रमाण या सिस्टममुळे वाढू शकतात. 19 तारखेला आपण बघतो की सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, अगदी बीडपर्यंत पाऊस वाढतोय. आपल्याला गोंदियामध्ये, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळमध्ये पाऊस वाढताना दिसतोय. 20 तारखेला देखील विदर्भाच्या, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण अधिकच आहे. 21 तारखेला मात्र हे वातावरण पुन्हा एकदा कमजोर होत आहे. आपण ती खात्री करून घेतोय. पूर्व विदर्भामध्ये मात्र 5ही जिल्ह्यात वातावरण आहे. या ठिकाणी वातावरण आहे, परंतु केवळ कोकणामध्ये अंतर्गत भागात चांगल्या पावसाचं वातावरण आहे. 22 तारखेला मात्र आपल्याला अरबी समुद्रातून थोडं वातावरण प्रभावी बनताना दिसते, परंतु जे काही बंगालच्या उपसागराकडून आलेलं वातावरण होतं ते मात्र थोडं कमजोर होतंय. 24 तारखेपासून आपल्याला पुन्हा महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं वातावरण तयार होतं. एवढंच आहे की जो कडकडीत खंड महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता होती ती मात्र मावळलेली आहे. 22 तारखेपासून पुढे पावसाचं वातावरण बदलत जाईल. दरम्यानच्या काळात आपल्याला दिसतंय की पूर्व विदर्भामध्ये मोठे पाऊस होतील, कोकणामध्ये मोठे पाऊस होतील, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिवमध्ये पावसाचं वातावरण बनेल. त्यामुळे वातावरण बदलतं आहे. थोडक्यामध्ये आपल्याला जो उत्तरार्ध आहे जूनचा तो पावसाळी असण्याची शक्यता आहे आणि एक समाधानकारक पेरणीयोग्य पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतोय. एवढंच आहे की जी काही कमी दाबाचं क्षेत्र होतं ते इथे पूर्व विदर्भात दाखवलं जात आहे. आपण हाच अंदाज जेव्हा एकत्रित स्वरूपात बघतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की एक कोकण किनारपट्टीला किंवा संपूर्ण कोस्टल भागामध्ये कर्नाटक, केरळ, गुजरातपर्यंत वातावरण बदलणार आहे. शिवाय महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून वातावरण बदलणार आहे. विदर्भाच्या पूर्व भागात जोरदार पाऊस असणार आहे, मुसळधार पाऊस असणार. इथे केवळ आता उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, यामध्ये थोडा छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग, अहिल्यानगरचा पश्चिम भाग आणि जळगाव, धुळे आणि नंदुरबार, नाशिक पूर्व या भागामध्ये पावसाची कमी राहील असा एक प्राथमिक अंदाज दिसतोय. परंतु जसं जसं वातावरण पुढे जाईल, कारण अजून आपल्याला 25, 26, 27, 28, 29, 30 तारीख आहे, तर या दरम्यान म्हणजे जूनच्या एंडपर्यंत महाराष्ट्रात सर्वदूर चांगल्या पावसाची शक्यता दिसते आहे.
या ठिकाणी आपल्याला ECMWF मॉडेलची जर खात्री करून घ्यायची असेल तर आपल्याला केवळ या भागामध्ये थोडं पावसाळी वातावरण कमी दिसते, अन्यथा आपल्याला बऱ्यापैकी पाऊस आहे. त्यामुळे आपण बघतो की यामध्ये देखील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ किंवा नांदेड, परभणीपर्यंत चांगलं वातावरण आहे. कोकण किनारपट्टीमध्ये चांगलं वातावरण आहे. थोडं नाशिक पश्चिम आहे, अकोले तालुका आहे अहिल्यानगरचा, पुणे आहे, सातारा आहे, कोल्हापूर आहे. याच्या पश्चिमी भागामध्ये देखील चांगला पाऊस आहे घाटमाथ्यावर. त्यामुळे आपण जे जूनचा पॅटर्न असतो पावसाचा, त्या पॅटर्ननुसार या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. आता स्पष्टपणे दिसू लागलं आहे की 17 तारखेपर्यंत, म्हणजे आता 11 ते 17 च्या दरम्यान मात्र पावसाचं वातावरण कमी असणार आहे, अगदी कोकण किनारपट्टी सहित. मात्र 17 तारखेपासून मग विदर्भात आणि कोकणामध्ये घाटमाथ्यावर पुन्हा पाऊस सुरू होतील. 18 तारखेपासून सर्व भागात पावसाळी वातावरण तयार होत आहे. अगदी आपण बघतो त्या ठिकाणी की सर्व भागात पावसाळी वातावरण आहे. त्यानंतर या भागातही पावसाळी वातावरण वाढते सर्वत्र. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी स्पष्ट होत आहे की वातावरण आपल्याला 17 तारखेपर्यंत काही फेवरेबल नाही आहे. आपण बघतो 18 तारखेला रात्री बीड, बार्शी, सोलापूर अतिशय उत्तम पावसाचा अंदाज आहे. 19 नंतरही विदर्भात वातावरण बदलू शकतं. 19ला रात्री देखील बीड पूर्व, बार्शी, सोलापूर पूर्व, लातूर, परभणी, नांदेड, अगदी यवतमाळ, हिंगणघाट, किनवट, चंद्रपूर, आरमोरी, अगदी गोंदियापर्यंत चांगलं वातावरण दाखवलं जाते. परंतु हे पुढचं वातावरण आहे, यामध्ये बदल होऊ शकतो. कोकणात पहिला चांगला पाऊस मला 22 तारखेपासून दिसतोय. तोपर्यंत कोकणात समाधानकारक पावसाच्या सरी होणार नाहीत. 23 तारखेलाही वातावरण कोकणाकडून अतिशय चांगलं होईल. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र व्यापून मान्सून सक्रिय होईल तो 24 तारखेपासून. म्हणजे यामध्ये मग आता आपल्याला खऱ्या अर्थाने मान्सूनचे वारे, मान्सूनचा पाऊस हा आपल्याला सोलापूर, लातूर, बीड, अगदी जालन्यापर्यंत पोहोचणार आहे आणि संपूर्ण घाटमाथ्यावर त्याचा प्रभाव असणार आहे. पूर्व विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण असणार आहे. त्यामुळे शेवटचा आठवडा जो आहे जूनचा, तो चांगल्या पावसाचा असावा असा एक अंदाज बांधायला हरकत नाही. आणि या ठिकाणी आपल्याला जो पर्जन्य छायेचा प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्र आहे, या ठिकाणी मात्र पावसाची घट जाणवते. परंतु पावसाळा सुरू झाला आहे, समाधानकारक पावसाळा सुरू झाला आहे, हे आपल्याला 22 तारखेनंतरच जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे 21 तारखेपर्यंत जरी खंड जाणवला नाही तरी पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे. आणखी यात बदल झाला आणि पावसाचं वातावरण पॉझिटिव्ह झालं तर खूप समाधानाची गोष्ट असेल. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.